नमस्कार मित्रांनो, आपण आज एकदम झटपट होणारा मुंगाच्या जे सालवाली जे छिलटावाला जे मुंगचा डाळ असतो त्या डाळीपासून आपण एक डोसा बनवणार आहोत. एकदम झटपट आणि ताबडतोब होणारा आणि कमी वेळेमध्ये आणि कमी कमी वेळेमध्ये हा झटपट तयार होणारा नाश्ता आहे. चला मग आपण आता त्याच्यामध्ये साठी काय काय पदार्थ घ्यायचे ते मी तुम्हाला पहिले दाखवतो. तर बघूया, आपण आता सुरुवात करूया. तर आपण आता हे मूग डाळ घेतलेली आहे, 3 वाट्या डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ मी आता पाण्यामध्ये फुगत घालतोय. ही सालीसोबत ती डाळ आहे ती घ्यायची मूग डाळ, ते साली आहेत त्यावरती तिला ती घ्यायची मूग डाळ 3 वाट्या. तर ते डाळ आता बघा, हे मी 4 तास फुगत घातली होती पाण्यामध्ये. हे बघा आता फुगलेले आहे आणि आता तिला 3 ते 4 वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. जेवढ्या साली जातील त्या वरच्या तेवढ्या म्हणजे घालवायचे आणि ज्या राहतील त्या राहू दे, काय प्रॉब्लेम नाही आहे त्यांना, पौष्टिक असतं ते. तर मग चला आपण ते आता मिक्सरमध्ये आता डाळ बारीक वाटून घेऊया. तर आपण आता ही डाळ पिसून घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या तिखट तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाका. मी याच्यामध्ये 3 मिरच्या टाकल्यात 3 वाटे डाळीमध्ये. तुम्ही 4, 1, 2 किती पण टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता, हिरवी मिरची. आता आपण ते डाळ पिसून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं नाही, फक्त असं डाळच पिसून घ्यायचे आपल्याला मिक्सरमध्ये. तर मित्रांनो, आपलं ते डाळ पिसून झालेली आहे. हे बघा कसं बारीक एकदम चांगला बेटर बनलेला आहे, एकदम फर्स्ट क्लास. हे बघा पिसून झालेले आहे. तर आता पुढची प्रोसेस आपण बनवूया. हे डोश्यासाठी एकदम बरोबर एकदम परफेक्ट झालेलं आहे. हा झटपट तयार होणारा नाश्ता आहे. काय आपल्या घरीमध्ये काय रोज रोज बनवायला काय म्हणजे बनवायचा प्रश्न पडतो. मग हा झटकन होणारा आणि ताबडतोब होणारा नाश्ता आहे सकाळचा. आणि परत त्याच्यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा टाकायचा आहे. हे 2 पदार्थ ॲड केले आपण त्याच्यामध्ये. आणि आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे. काही कमी जास्त काय असेल तर तुम्ही टाकू शकता. मी 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे, बारीक मीठ. तर आता संपूर्ण आपण हे सर्व आता मिक्स करूया. तर मित्रांनो, झटपट होणारा नाश्ता आहे. हे संपूर्ण मिक्स करूया आपण. तर मित्रांनो, हे एकदम व्यवस्थित एकजीव मिक्स झालेला आहे, बॅटर तयार झालेला आहे. याच्यामध्ये 12 ते 13 डोसे होतील. असं 10 मिनटं आपण त्याला असंच ठेवूया. आता मिक्स करून 10 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्याला असंच ठेवायचं 10 मिनटं. मित्रांनो, आता 10 मिनटं झालेले आहेत. हे बघा किती आता घट्ट झालेलं आहे, असं डोश्यासाठी फर्स्ट क्लास झालेलं आहे. चला मग आपण आता डोसे बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी डोसा बनवण्यासाठी जो पॅन असतो तो घ्यायचा. तर मग मित्रांनो, आता आपण बनवायला सुरुवात करूया. मी तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे, डालडा टाकलेलं आहे. ते तवा घेतलेलं आहे.
तर तव्यावरती मोठी असा रुंद करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि एक साईडने पूर्ण ते शिजवून घ्यायचं आहे. पहिलं एक साईडने शिजवून घ्यायचं पहिलं. वरून थोडासा घी टाकूया वरून. व्यवस्थित एक साईडने शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक साईडने शिजल्यानंतर मग त्याला पलटी मारायची आहे. आपण त्याला पलटी फिरवून घेऊया. व्यवस्थित शेकवून घेऊया त्याला दोन्ही साईडने मस्त. तर बघूया व्यवस्थित एकदम आपला डोसा तयार झालेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेला आहे. आणि हा झटपट एकदम तयार होणारा नाश्ता आहे. मुगाच्या डाळीपासून छिलकेवाल्या मुगाच्या डाळीपासून झटपट तयार होणारा नाश्ता आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत भेटू आपण दुसऱ्या रेसिपीमध्ये. हे तुम्ही टॉमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणीसोबत खायला एकदम खूप टेस्टी आहे. त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तोपर्यंत बाय बाय.